डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। मराठा सेवा संघ प्रणित जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेच्या वतीनं शिवजयंतीच्या निमित्तानं मार्केट यार्ड येथील शाखेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं। शिस्तबद्ध लष्कर आणि सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभं केलं। भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचं मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरलं। तर शिवरायांचे विचार डोळ्यासमोर ठेवून जिल्हा मराठा पतसंस्था गेली 24 वर्ष सामाजिक काम करतेय। पतसंस्थेच्या मागे समाजाने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। रौप्य महोत्सवी वर्षानिमित्तानं सभासदांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्यात। ठेवींवर आकर्षक व्याज दिलं जाणार आहे, अशी माहिती जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेचे वाईस चेअरमन बाळकृष्ण काळे यांनी दिली। आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे। जयंतीच्या निमित्ताने आपल्या शहरामधून जी मिरवणूक निघाली त्या मिरवणुकीला आमचे सर्व सभासद आणि संचालक मंडळ उपस्थित होते। त्यानंतर आमच्या या पतसंस्थेच्या माध्यमातून समाज उपयोगीचे जे कामं चालू आहेत, आपल्या समाजातील जे उद्योगपती आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, यांना आपल्या संस्थेमार्फत ज्या त्यांच्या आवश्यकतेनुसार आपण कर्ज वाटप करत असतो। आणि या संस्थेची स्थापना 2000 साली झाली असून संस्थेला 24 वर्ष पूर्ण होऊन आता संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संस्थेने सभासदांच्या व ठेवीदारांच्या हितासाठी एक योजना अवलंबली आहे। सभासदांनी जर 1 लाख रुपये 251 दिवसासाठी जर ठेवले तर त्यांना जिजाऊंचं प्रतिमा असलेले आणि संस्थेची बोधचिन्ह असलेले सिल्वर चांदीचे नाणे देण्यात येणार आहे। तरी मी सभासद बंधूंना आणि ठेवीदारांना एक नम्र विनंती करतो की आपण आपल्या संस्थेमध्ये जास्तीत जास्त ठेवी ठेवून आपल्या समाजातील उद्योगपती ज्यांना सुशिक्षित बेरोजगार आहेत यांना उद्योगासाठी लोन वाटप करण्यासाठी आपण त्यांना जास्तीत जास्त ठेवी ठेवून संस्थेचे ध्येय धोरण पूर्ण करण्यासाठी मदत करावी, अशी मी आपणा सर्व संस्थेच्या वतीने आणि संचालकाच्या वतीने आपणा सर्वांना विनंती करत आहे। आणि अशाच प्रकारे आपण संस्थेची वारंवार कनेक्टमध्ये राहून किंवा संपर्कात राहून संस्थेला सहकार्य करावे ही विनंती। जिल्हा मराठा नागरी पतसंस्था आणि मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने मी शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते। जिल्हा मराठा नागरी पतसंस्था वर्षभरात अनेक उपक्रम राबवते। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे शिवजयंतीच्या निमित्तानं हा आम्ही उपक्रम पतसंस्थेच्या मार्फत आयोजित करतो। मला सांगायला आनंद होतो की अहिल्यानगरीच्या 2 जिल्हाध्यक्ष आम्ही नेमलेले आहेत, नंदिनीताई सोनावळे आणि ॲडव्होकेट स्वाती जाधव यांच्या मार्फत आज शिवजयंतीला मी शब्द देते की त्यांच्या मार्फत ह्या 2 हिरे आहेत आम्हाला मिळालेले, त्यांच्या मार्फत जिथं घराघरात जिजाऊ ब्रिगेड पोहोचवणार आहेत आणि प्रत्येक गावामध्ये तिथं जिजाऊ ब्रिगेड आम्ही स्थापन करणार आहे। अशा या आमच्या 2 हरहुन्नरी व्यक्तिमत्व असणाऱ्या आणि सर्व गुण संपन्न अशा ॲडव्होकेट स्वाती जाधव आणि नंदिनीताई सोनावळे यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन पुढील त्यांच्या भावी कारकीर्द यशस्वी आणि उज्ज्वल हो यासाठी पतसंस्थेच्या संचालिका आणि जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्षा राजश्री शितोळे तुम्हाला शब्द देते। संस्काराचे सर्वोच्च विद्यापीठ राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवराय यांना विनम्र अभिवादन। आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आम्ही काल पूर्वसंध्येला आम्ही छान कार्यक्रम घेतला आणि आज शिवजयंतीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि घराघरात
शिवविचार पोहोचण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आणि अजूनही करत राहू. ज्याप्रमाणे आपण दिवा पेटवतो त्या दिव्याप्रमाणे आपण सर्वांना एक एक दिवा पेटवत जसं आपण पुढे जातो तसेच एक एक महिला जोडत घराघरामध्ये जिजाऊ ब्रिगेड संघटना ही उभी करू. सर्व माता भगिनींना विनंती करते की आपण जिजाऊ ब्रिगेडला जॉईन व्हा आणि आपल्या घराघरापर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा आणि तुम्हीही जिजाऊ ब्रिगेडमध्ये सामील व्हा. रयतेचे राजे बहुजनांचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरवासियांना, जिल्हावासियांना आणि संपूर्ण राज्यातील नवे देशातील जनतेला शुभेच्छा देतो. जगाच्या पाठीवर एक असा राजा होऊन गेला. या राजाची राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा, प्रशासन हे संपूर्ण जगामध्ये अभ्यासलं जातं. असा राजा होणे नाही. या राजाला अभिवादन करण्यासाठी आज आपण पाहत आहोत शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये बहुसंख्येने आबालवृद्ध, महिला, भगिनी, माता, मुलं, मुली आलेले आहेत आणि ह्या राजाचा सर्वांनी आदर्श घ्यावा. या राजाचा एक जरी गुण आपण अंगीकारला तरी आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा राजा परत या पृथ्वीतलावर होणे नाही. या जयंतीनिमित्त या राजांना मी मराठा सेवा संघ अहमदनगर जिल्हा, जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ प्रणित मराठा नागरी पतसंस्थेच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मराठा सेवा संघ, मराठा पतसंस्था व जिजाऊ ब्रिगेड यांच्यातर्फे सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जिजाऊ ब्रिगेड ही प्रत्येक घराघरात पोहोचावी याबद्दल आमची नक्कीच सगळे मिळून काम करणार आहोत. दोघे जिल्हाध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष आहेत, कार्य संघटक आहेत, जिल्हा कार्याध्यक्ष असतील. आम्ही सगळे जोमाने कामाला लागलेलो आहोतच, हे थोड्या दिवसात तुम्हाला कळेलही. आणि नगरमध्ये नक्कीच आमचा ठसा उमटवण्याची आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, संचालक लक्ष्मणराव सोनाळे, उदय अनभुले, द्वारकाधीश राजे भोसले, बाळासाहेब सोनाळे, संचालिका राजश्री शितोळे, डॉक्टर कल्पना ठुबे, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ सदस्य सोपानराव मुळे, डॉक्टर संदीप भुकन, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा नंदिनी सोनाळे, स्वाती जाधव, योगिता कर्डिले, अंबिका महिला बँकेच्या सेवानिवृत्त अधिकारी करुणाताई काळे, पद्मा गांगर्डे, प्रतिभा सोनाळे, स्वाती बनकर, व्यवस्थापक बबन सुपेकर, गोरख काटे, शाखाधिकारी प्रितेश बोरुडे, पुष्पा इंगळे, रणजित रक्ताटे यांसह सभासद मोठ्या संख्येनं हजर होते. सर्वांचं स्वागत संचालक उदय अनभुले यांनी केलं, तर सूत्रसंचालन संचालक लक्ष्मण सोनाळे यांनी करून सर्वांचे आभार मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकडे यांनी मानले. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.